देवाची पूजा. हे खण लावान बोंबलं थिंडा ही नाटक आहे. खाजवीन तिकडे टिपका लावागत, दीड तास देव सोळा, ही सगळी भामटेगिरी आहे. एक वाक्य सांगा, ए चांगलं वागा हाच देव. जगातले सगळे संत देवाकडे गेलेत, पण सावता बाबा असे संत आहेत देव त्यांच्याकडे आलेत. राख जग देवाची पूजा करताय, देव तुकोबरायची पूजा करीत होते. आणि आजही अनुभव घ्या 2024ला, कर्म चांगलं करा देव चांगलंच करणार. त्याला बा काशीला जाण गायला असं कोणत्याच ग्रंथात सांगितलं नाही. हिंडा बोंबलत करा उपवास, भाकरी खाऊ नका, सफरचंद हाना, चहा पिऊ नका, दूध हाना. ही सगळी नाटकं आहेत. एकच ओवी सांगतो पुढे जातो. बोंबलत हिंडणाऱ्याला देव भेट. महाराष्ट्रात मला एखाद्या माणसाचं नाव सांगा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेलीत. इथं 2-3 जण आहेत. तुम्ही तडफाडूनच मारणार. तुम्ही म्हणाल महाराज असं का म्हटले? उत्तर अध्याय नंबर 17 नीट ऐका. 16व्या अध्यायामध्ये 433 ओव्या आहेत आणि 473 ओव्यांमध्ये 2 संपत्ती आहेत, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. आणि दैवी संपत्तीमध्ये 26 गुण आहेत आणि आसुरी संपत्तीमध्ये 6 गुण आहेत. नीट ऐका. पण दैवी संपत्तीच्या ओव्या कमी आहेत आणि आसुरी संपत्तीच्या ओव्या जास्त आहेत. का? दैवी संपत्तीला संपवण्याची ताकद आसुरी संपत्तीमध्ये आहे. या घरामध्ये कष्टाचा पैसा येत नाही, ते घर बर्बाद झाल्याशिवाय राहत नाही. तुम्ही मला महाराष्ट्रात एखादा माणूस दाखवा, जेवढे कोट्याधीश लोक आहेत अजून एकही घरी मिळाला नाही. हॉस्पिटललाच मारणार आणि मारताना त्यांच्याजवळ 3 जणच असणार, डॉक्टर, कंपाऊंडर, नर्स. आणि 3घांनाही माहित नाही हा कवा मिळालाय. तरी क्लिप पडली, त्यांना तीव्र झटका आला. येणारच. ते मृत्यूशी 2 महिने झुंज देत होते. झुंज? ते झुंज नव्हते देत, ते गरिबाचा तळतळाट भोगीत होते. ही झुंज बिंज काय नाही. माशी फणफणायला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ जीव जायला लागतो, असं 13व्या अध्यायाचं म्हणणं आहे. हे जगणार नाही. नाहीच. पुढे चालतो. पुढची ओवी आता 12वा अध्याय असं म्हणला, अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. ओवी झाली फिट. पण 10व्या अध्यायाचं असं म्हणणं आहे, संपत्ती आणि दया दोन्ही जर एकत्र आले तर ती देवाची वस्ती आहे, असं 10व्या अध्यायाचं म्हणणं आहे. देव हा संपत्ती आणि दया दोन्ही एकत्र जर आले तर तिथं राहतो, असं 10व्या अध्यायाचं म्हणणं आहे. पण माझं म्हणणं असं आहे, संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही. आणि आलीच तर तो माणूस देव झाल्याशिवाय राहत नाही. पैसा आला, ऊत आला. पैसा आला, घमेंड आली, मेलाच तो. चला, म्हणून संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही. आणि आली तर तो माणूस देव झाल्याशिवाय राहत नाही. 2 ओव्या झाल्या. 3री ओवी अशी आहे, वागण्याची लेवल जर चांगली असेल आणि घरात संस्कार चांगले असतील तर चांगली मुलं जन्माला येतात. अशी कोणी उठायचं ते जमणार नाही. या 3 ओव्या फिट करायच्या आणि आता अभंगाला सुरुवात करायची. तुमची आपली पहिलीच गाठ आहे. मला वाटतं आपलं काम थोडं वेगळं आहे. वेगळं म्हणजे नंगाट काम आहे आपलं थोडं. कीर्तनाला सूचना आहेत 3. दरिद्रवाणी कीर्तनाला बसायचं नाही. 2 यायचंच नाही. लांब बसायचं, डबल जेवायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा. ते आम्या जीव काढायचा. तुम्ही मौतीला आल्यावानी कीर्तनाला बसायचं, यायचं नाही. कीर्तनाला 2री सूचना आहे, आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कळेल, नाही तर काहीच कळणार नाही. आणि 3री सूचना आहे, शंका असली अभंगात जाग्यावर विचारायची. मी 2 महिन्यानं उत्तर देणार, पुस्तक उलटे पालटे करून देणार, पण देणार. पण मी गेल्यावर बोंबलायचं नाही. मला पटलं नाही. तुझं तुझ्या बायकोचं पटानं माझा काय संबंध? आणि तुला पटावं म्हणून मी कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी? 3 नियम पाळायचे. अभंगाला सुरुवात. पहिल्या ओव्या फिट करा. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. फायनल. संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही आणि आली तर तो माणूस देव झाल्याशिवाय फायनल. असं फिट बसलं पाहिजे कीर्तन. आता कीर्तनाला सुरुवात. आता फक्त 2च शब्द राहतील, प्रश्न उत्तर. प्रश्न माझा, उत्तर तुमचं. प्रश्न तुमचं, उत्तर माझं. आता दोघात कीर्तन सुरू होईल. पटापटा बोला. आता माझा पहिला प्रश्न असा आहे, जगात देव आहे का? हा म्हणा, नाही म्हणा. सावध राहा बरं का, परत घोटाळा होईल. आता येसला येस, नोला नो. माझा पहिला प्रश्न असा आहे, जगात देव आहे का? तुम्ही मला उत्तर दिलंय
आहे. सावध राहा बरं का. आता माझा लगेच प्रश्न असा आहे, बसलेल्यापैकी कोणी पाहिलाय का? तुम्ही नाही म्हणा ना. नाही, सावध राहा बरं का. आहे पण पाहिला नाही. आता माझे 4 वाक्य आहेत, ऐका. फुलात सुगंध आहे का? आहे. लाकडात अग्नी आहे का? आहे. दुधात लोणी आहे का? आहे. उसात साखर आहे का? आहे. मग जगात देव आहे का? आहे. आता उलट फिरा बरं का. तिथंच फुलातला सुगंध घेतला तर आहे, लाकडातला अग्नी घर्षण केलं तर आहे, उसातली साखर प्रक्रिया केली तर आहे, दुधातलं लोणी क्रिया केली तर आहे, हृदयातला देव ज्ञान आलं तर आहे. ज्ञान आणि ज्याला ज्ञान नाही त्याचा हा विषय नाही. आता पुन्हा उलट फिरा तिथंच. तिथेच उलट फिरा. आता मिनिटं जागेवर तो 5-10 मिनिटात तुम्हाला मुंगे येतील, सुधारणारच नाही काही. आता पुढचा प्रश्न आहे परत. लाकडाची राख होईल, राखेचं लाकूड होईल का? सावध राहा बरं का. लाकडाची राख होईल, राखेचं लाकूड होईल का? नाही. उसाची साखर होईल, साखरेचा ऊस होईल का? नाही. दुधाचं लोणी होईल, त्याचं दूध होईल का? नाही. लोखंडाचं सोनं होईल परीस लागला तर, पण त्याचं परत लोखंड होणार नाही. एकदा आतलं ज्ञान आलं की दुःख येणार नाही. तुम्ही म्हणाले सांगितलं कोणून? अध्याय नंबर 8, ओवी नंबर 198, ओवी नंबर 199, ओवी नंबर 200 आणि ओवी नंबर 201. घरी गेल्या उचका. लाकडाची राख होईल, राखेचं लाकूड होणार नाही. उसाची साखर होईल, साखरेचा ऊस होणार नाही. दुधाचं लोणी होईल, त्याचं दूध होणार नाही. आणि लोखंडाचं सोनं होईल, पण एकदा ज्ञान आलं की दुःख येणार नाही. फायनल झालं. म्हणजे जगात देव, जगात देव. तुम्ही आजारी आहे का? जगात देव, जगात देव आहे. आपल्याला दिसत का नाही? तर आपल्याला त्याचं बस फिट बसलं. आता या मापात राहिले का? अभंग कळला. घुसलं पुढं. आता पुढचा प्रश्न. आपण सगळीजण एका देवाची लेकरं आहात का? हा म्हणा. नाही म्हणा. आहे. मग सगळीजण जर एका देवाची लेकरं आहेत, जर नाही आहेच पॉसिबिलिटी नाही आहे, करेक्ट आहे तर आपण सगळीजण सारखी का नाहीत? करेक्ट. ज्ञान नाही. पुन्हा ऐका. याला वाजवता येतंय, याला वाजवता येतंय, याला गाता येतंय. ज्याला गाता येतंय त्याला वाजवता येत नाही, ज्याला वाजवता येतंय त्याला गाता येत नाही. देवानं कोणालाच सारखं दिलं नाही. ज्याला तब्येत जास्त आहे त्याला बुद्धी कमी आहे. काहींना बुद्धी जास्त आहे, तब्येत कमी आहे. काहींना इस्टेट मोकारे पोरग नाही, काहींना इतकी पोर आहे झोपाय जागा नाही, काहींनी इतका प्रयत्न केला झालेच नाही. तुम्ही साखळी लावा. एक आहे, एक नाही. एक आहे आणि बाह्य आहे. महिला मंडळ उत्तर द्या. जगातली कोणती स्त्री अशी आहे का ती पावडर लावून गोरी झाली? पावडरीने माणसं कधीच गोरी झाली नाही. आणि जर झाली असती तर 18व्या अध्यायातली ओवी खोटी ठरली असती. काळे गोरे पण पिटवणे नाही. सावळा तो सावळाच आणि काळा तो काळाच. पावडरीने फक्त चेहरा गोरा होतोय, हात कुठं गोरे होत्या. हे तर काळ आहे आणि हे गोर आहे, काय उपयोग त्याचा? आणि मेकअप केलेली माणसं फक्त काही तास चांगली दिसतात, नंतर भूत दिसत्या भूत. आता फेअर अँड लवली लावून जर माणसं गोरे होत असते, मी इतक्या दिवस सावळा कसा राहिला असतो? मी फेअर अँड लवली झोपलोच असतो ना. तुम्हाला एक वाक्य सांगा. वस्तूची जाहिरात म्हणजे तिचं फक्त कौतुक आहे, वस्तू नाही. तिचं ते एक झुरळ सुद्धा घरातलं वातावरण बिघडू शकतं. इथं गप्पा गप लोक खेकडं खात्या, वातावरण बिघडणं आणि झुराळ काय करेल? हे बघ, एक वाक्य सांगा. जाहिरात म्हणजे त्या वस्तूचं केलेलं कौतुक. ते कौतुक म्हणजे जाहिरात. जाहिरात खरी नसते, फक्त माल विक्रीसाठी केलं जाते. मग आता उत्तर सुरू झालं. आपण सगळी जण एका देवाची गेलं बांबाला. लेकर मोबाईल बंद करा तो. लेकर आहेत. आता आलं, सुरुवात झाली. आता बोला पुढं. ते लेकर कसे आहेत ऐका. आता करंट लागलं ना, मग आता परत गोठाळा नाही करायचं बरं का. आता पुढं लई किचकट आहे. एक गाव आहे. काय आहे? गाव. आणि ह्या गावाचं नाव शरीर आहे. आणि या शरीर गावाचा रिमोट कंट्रोल मन आहे. या गावचा पोलीस पाटील मन आहे. या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष मन आहे. आणि ह्या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे. आणि हे शरीर सगळं कोणच्या ताब्यात आहे? गेलं बॉम्बाला मनाच्या. पण तो गडी थोडा नादी आहे. नादी म्हणजे थोडा चालू गडी आहे तो.
चालू म्हणजे थोडा लफलेबाज गडी आहे. कोण? मन. त्याला एक प्रियशी आहे. प्रियशी म्हणजे कोण? गर्लफ्रेंड. करेक्ट. आणि प्रियकर म्हणजे बॉयफ्रेंड. आता हा याचं नाव काय? गेलं बॉम्बालं मन. आणि त्याचं या गावातल्या एक जणीवर प्रेम आहे. म्हणजे गल्लीतलं लफड आहे ते. दोघं एकाच गल्लीत राहिलाय आणि एकमेकावर त्यांचं प्रेम आहे. आता त्याची प्रियशी कोण आहे ते तुम्हाला सांगतो. प्रियकर कोण आहे? मन. आणि त्याचं नाव, त्याची प्रियशी इच्छा. डोकं खाजवा आता. शरीर गाव, गावात प्रियकर मन, त्याची प्रेयसी इच्छा. आणि ह्या दोघांचं एकमेकावर प्रेम आहे. हा पडलाय तिच्या प्रेमात आणि ती पडली याच्या प्रेमात आणि दोघांनी केलाय आपला तमाशा. कसा केला ऐका. मन म्हणतंय माळ घाल, इच्छा म्हणती कळ काढ. मन म्हणतंय अभ्यास कर, इच्छा म्हणती 11 फेब्रुवारीला 12वीचा पेपर आहे आणि 21 फेब्रुवारीला 10वीचा पेपर आहे. इतक्या दिवस अभ्यास करून करायचं काय. मन म्हणतंय व्यायाम कर, इच्छा म्हणती थंडी वाजली झोपून घे. मन म्हणतंय चांगलं वाघ, इच्छा म्हणती जमणार नाही. आणि दोघांचं भांडण चाललंय ह्या गावात. आणि ही पडली त्याच्या प्रेमात आणि तो पडलाय पटापटा बोला तिच्या प्रेमात. पण तिला माहीतच नाही कोणला? इच्छेला का हा गडी नपुसक आहे. कोण? गेलं मामाला मन. आता तुम्हीच उत्तर द्या. तिला बाळ होईल का? आता हे गाठ्यातलंय का? तुमच्या पुढे उत्तर मांडलंय ना. तिचा प्रियकर नपुसक आहे, मग तिला बाळ होईल का? नाही. का? तिची कामाची तृप्ती करणारा नपुसक आहे, तिला बाळ होणार नाही. मग तुम्हालाच प्रश्न विचारतो मी, तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? 10 मिनिटं घ्या, अजून 10 घ्या, मी म्हणतो आखी रात घ्या. आता उत्तर लय भारी काय का? प्रश्न लय किचकट राहतात. तिचा प्रियकर नपुसक आहे, तिला बाळ होणार नाही. मी तुम्हाला प्रश्न विचारलाय, तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? खरंय. अहो महाराज, तिला बाळ होणार नाही, तिला काम आहे, ती तरुण आहे, देखणी आहे, वयात आली, पण तिच्या कामाची तृप्ती करणारा नपुसक असल्यामुळे ती आयुष्यभर कुमारी राहील. आणि 7वा अध्याय डायरेक्ट म्हणतो इच्छा ही कुमारी झाली, कामात तारुण्य. हा. आता तिला बाळ होणार नाही म्हणजे तिला बसला धोका. कोण? मनाकोण. आता पुरी उत्तर द्या सगळ्या. पुरीनो, जर तुम्हाला एखाद्या मुलाने धोका दिला, पोरं धोका देत नाही, पोरं कधीच धोका देत नाही, ती जबाबदारी मी घेतो. पोरं कधीच धोका देत नाही. का? मिळतच नाही तर देतील कोण? पोरं धोका देत नाही. आता पुरीनं उत्तर द्या. तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला, नीट बस, दिला, बस देत तर नाहीच, पण दिला, तर तुम्ही ही गोष्ट सांगणार कोणाला? पोरीनं. आईला सांगू शकत नाही, बापाला तर वारा लागून देते नाही, भावाच्या तर कानाला खडा नाही, मग तुम्ही सांगणार कोणाला? मैत्रिणीला. करेक्ट. असा सखोल अभ्यास पाहिजे. मैत्रिणीला. मग आता हिला बसला धोका, कोणाला? गेलं बॉम्बालं. इच्छेला. कोणाकून? मनाकून. मग आता ती गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला, बाई त्याने मला मेसेज टाकला, मी त्याला हाय केलं, त्याने मला रस प्यायला नेलं, मी 9 ग्लास उसाचा रस पेले, कारण मी जर्शी होते, मागून मला कळलं त्याच्याकडे पैसे नाही, त्यानं घड्याळ गाण टाकलं, मला रस पाजला, असं ती सांगती. कोण? इच्छा. कोणला? तिच्या. आता तिच्या मैत्रिणीचं नावच तुम्हाला माहित नाही, मी सांगितलं तरच कळलं. सांगू का पटकन? माया. आता लय डोकं खाजवा. प्रियकर मन, इच्छा, प्रियशी इच्छा, आणि तिची मैत्रीण माया. आणि हा सगळा तमाशा कोणचा आहे? मायाच आहे. कोणचा बाप नाही, कोणचा बाप नाही, कोणचा भाऊ नाही, कोणाला काही घेणं नाही. शरीर चांगलं आहे तर जग चांगलं आहे. हो, तरुण पोरं ध्यानात ठेवा, खिशात माल आहे आणि खिशात अंगात ताकद आहे, जग सत्य आहे. लोकांना काहीच घेणं नाही तुमचं. लोक सीझन पुरते वापरून घेणार, सीझन संपल्यावर सोडून देणार. लोकांना काय ते माझं मशीन चांगलं आहे म्हणून तर लोक तारीख घेत आहे. उद्या माझे 2-4 दात पडली, तारखा बंद. लोक म्हणतील हवा जायला लागलं, उरफाट बोलायला लागलं, बंद.
आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला, लोकांना काय घेणं नाही. आपले गुडघे गेले दिंडी निघाली, हे झोप आता काय नाही. पाया पडून सांगतो, खिशातला माल संपला आणि अंगातलं रक्त संपलं की जग संपलं. काय मत आहे तुमचं? हे मित्र मित्र हे सगळे मित्र मित्र हे सगळे लबाड आहेत. हे प्रियशी प्रियशी कोणाला घेणं नाही. काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते, तुझ्या मेंदूत पाणी झालं. ती प्रेम बिम काय करीत नाही, ती फक्त तुझं ATM मोकळं करते. प्रेम बिम विषय नाही. काय म्हणणं तुमचं बोला, तुम्ही काहीच बोला काय नाही. कोण कोणची बायको नाही, कोण कोणचा भाऊ नाही, कोण कोणची बहीण नाही. खिस्सा गरम आहे तोपर्यंत जग खरं आहे. तुमचं काय मत आहे? काही लोक म्हणते माझे मित्र माझी वाट पाहत्या. पाजायचं बंद कर, मित्र गायब. हां, तू पाजितो म्हणून तुझे मित्र 5 वाजता वाट पाहत्या. पाजायचं बंद कर, ते तुझे हंते विधीला येणार नाही. बोला तुमचं काय मत आहे? ह्या जगाला तुमचं काहीच घेणं नाही. फक्त लोक सीझनपुरते वापरून घेणार. पावसाळ्या संपल्यावर खेकडं निघत नाहीत. आपण म्हणतो बा काय नाही. कोण कोणचा पोर आहे, कोण कोणचा पोर आहे, कोण कोणच्या? हे मी आहे, मला मुलगा आहे. माझ्या मुलाचा माझा काय संबंध आहे? काय संबंध आहे माझा? मी फक्त त्याचा बाप आहे आणि त्याला चांगलं वागावं म्हणून मला ते शिकवायचं आहे. काय त्याच्यात? त्याचं प्रारब्ध वेगळं आहे, माझं प्रारब्ध वेगळं आहे. त्याचं संचित वेगळं आहे, माझं संचित वेगळं आहे. त्याची आवड वेगळी आहे, माझी आवड वेगळी आहे. त्याच्या भांगाची स्टाईल वेगळी आहे, माझ्या भांगाची स्टाईल वेगळी आहे. त्याचा छंद वेगळा आहे, माझा छंद वेगळा आहे. त्याला कपड्याची आवड वेगळी आहे, माझी आवड वेगळी आहे. हे त्याचं प्रारब्ध भिन्न भिन्न आहे. त्याच्या नशिबात असेल तर तो माझी इस्टेट इकून जगू शकतो, आणि नशीब चांगलं असेल तर तो मी कमावल्यापेक्षा जास्त कमवू शकतो. हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. इथं वळवळ नाही करायची. माझ्या पोरानं कामच केलं पाहिजे. संचित प्रत्येकाचं वेगळं आहे. तुमचं काय मत? अन्नमान धन घेतो प्रारब्धाधीन, घेतो प्रारब्धाधीन, घेतो प्रारब्धाधीन. अन्नमान धन घेतो प्रारब्धाधीन, अन्नमान धन घेतो प्रारब्धाधीन, घेतो प्रारब्धाधीन, घेतो प्रारब्धाधीन. आता फिट बसलंय कीर्तन तुम्हाला. काय बायको बिको नाही. कोणत्या बायकोनं नवऱ्यासाठी उडी टाकली नाही, कोणत्या प्रियकरानं प्रियसीसाठी फाशी घेतली नाही. हे सगळं दाखवायचं आहे. एका बापानं 3 पोरांना जन्म दिला. एकानं लंका गमावली, एकानं लंका कमावली, आणि एकाला माहीतच नाही झालं वाटण्या काव झाल्या. उठलंच नाही. उठलं तर त्याला त्याची बदली झाली, नावच यादीत नाही. आहे की नाही? भिन्न भिन्न. एका खाणीतून 3 दगडे लागले. 3 दगडे. एकाची पायरी झाली, एकाचा देव झाला, आणि एकाचा नारळ फोडा वापर झाला. एका विहिरीचं पाणी 3 पिकाला गेलं. मिरचीला गेलं तेव्हा तिखट झालं, कारल्याला गेलं तेव्हा कडू झालं, आणि उसाला गेलं तेव्हा गोड झालं. पाणी एकच आहे. बस काय बरं, ये जाऊन पटकन लांब जाय. हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे म्हणून कोण कोणचा बाप नाही, कोण कोणचा भाऊ नाही. मित्र मित्र सगळे लबाड आहेत. तुमचं काय मत आहे? कोण बायको बिको? एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मेला, काय ओमलं ती बाई, मग काय उडी टाकी काय? ती फक्त देवाला म्हणते, देवा तुझी रणटिकीन झाली मेल्यान मला काला ठेवलं, त्यांना काल न्यालं. अशी जळती नवऱ्या का उडी ती आगी काही येतेच मी आता, येतेच मी आता. थोडी जाळाजवळ न्या, अशी ढिल्ली करा, शिंगाट घर गाठवीन. ह्या जगात कोणालाही काही घेणं नाही. बोला तुमचं काय मत आहे? परत मागे फिरवतो. हा सगळा तमाशा त्या मायेचा आहे, आणि हा मायेनं तमाशा केलाय. आणि ही तिला सांगायला गेली, बाई प्रियकर मिळाला ग, पण बोला ना, तुम्ही काहीच बोला. मिळाला पण नपुसक निघाला. आता मला बाळ होणार नाही. कोण म्हणती? गेलं बॉम्बाला कीर्तन. इच्छा कोणाला सांगायला गेली? मायेला. ती माया म्हणली, बाई तुला तरी प्रिय करे, मला तर प्रिय करे नाही, नवरा नाही. मग ही म्हणली, बाई तू काम काय करे, तू काम काय करते ग? ही माया म्हणते, मी एकच काम करते, जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला मी गुंतून मारते, त्याला मोक्ष मिळू देत नाही. हा माझा धंदा आहे.
माझा एकच धंदा आहे, जन्माला आणायचा, मोठा करायचा, शाळेत घालायचा, नोकरी लावायचा, बायको करायची, पोरगं पैदा करायचं, ते मोठं करायचं, त्याला शाळेत घालायचं, त्याचं लगीन करून द्यायचं, त्याला बायको मला देण्याची, नातू पाहून द्यायचा, अटॅक आणायचा, मारायचा आणि दुसरा म्हातारा तयार करायचा. हां, इट इज ए चेन, इट इज ए सायकल अँड इट इज ए जनरेशन कंटिन्युटी, इट इज नॉट अ गॅप सिस्टीम. या जगात फक्त चालून द्यायचं. एक गुरुजी मेला का दुसरा गुरुजी तयार, पहिलीतलं पोरगं दुसरीत गेलं का पहिलीत पोरगं दुसरं तयार, एक सरपंच मेला का दुसरा तयार, एक बाबा मेला का दुसरा तयार, एक पाखोद्या मेला का दुसरा तयार. आणि फक्त एकमेकाला जन्माला घालायचं, त्याचा कार्यक्रम करायचा, दुसरा उभा करायचा, काहीच काम नाही. महिला मंडळ हा सगळा तमाशा कोणाचा आहे? मायेचा आहे. महिला मंडळ सुनबाईला आणि पोराला जर फिरायला जायचं असेल ना, दोघांनाच स्कूटीवर, आणि त्यांना जर पोरांची अडचण होत असेल तर सुनबाईकडे एक आयडिया आहे. ती म्हणते आमची पोरं आहेत ना, आमच्यापेक्षा म्हातारी का चांगले राहत्या. आता म्हातारी ओरिजिनल चक्रम. म्हातारी म्हणते मी असले ना पोरांची काही गेले दोघच. ही म्हातारी बसली नातू सांभाळी, आणि ते नातू नागपुरीत वाट घालते, लुगडं वडीत आहे, बदल वडीत आहे. तरी आजी म्हणती काल ते दोघंही नव्हते पण पोरांनी होऊ का. कोणचा तमाशा आहे? मायाचा आहे. काय गरज आहे कोणा, मायाचा तमाशा आहे. काही माणसांकडे बैल असले ना, बैल तर पोरं म्हणतात आमची बैल आहे ना आमच्या म्हातारेशिवाय कोणाला सोडून देते नाही. तू लावला म्हातारा बैलांनी, आयडिया आहे ती लोकांना. माय आहे. आणि आज सगळा तमाशा कोणचा आहे? मायेचा. आणि ही गेली तिला सांगायला, बाई मला तर प्रियकर नाही, नवराही नाही, आणि मी जगाला संपवल्याशिवाय राहत नाही. आता ही काय म्हणते ऐका. कोण गेलं बा मला इच्छा अशी फिट ऐकणारी पाहिजे. आता लागला करण. ऐ बरं जाय 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 पटकन, आणि परत येऊ नका आता. ते त्यांना जाहिरातीची सवय. त्यांना वाटलं पाऊण तास झाला अजून जाहिरात नाही. विठाल आता करंटला गेले अभंगाचा. आता विक्षेप नको. ए माया, ए बरे, ए. आणि ही गेली त्याला सांगायला, बाई तुझे दिवस आता संपले. का का तुला माहित नाही बाई. कोण म्हणती? इच्छा. कोणाला? माहित. बाई महाराष्ट्रामध्ये पैठणी काशी आहे, दक्षिण काशी, आणि पैठण पासून 8 किलोमीटर अंतरावर आपेगाव नावाचं गाव आहे. आणि त्या आपेगावमध्ये एका मातेनं 4 मुलांना जन्म दिला. त्यातला एक मुलगा विष्णूचा अवतार आहे, एक मुलगा साक्षात शिवाचा अवतार आहे, एक मुलगा ब्रह्मदेवाचा अवतार आहे, आणि एक मुलगी आदिमाया शक्ती आहे. त्यांचं नाव घेतलं का तू मरते. ते तर काहीच नाही का बाई. आळंदीपासून 20 किलोमीटर अंतरावर देहू नावाचं गाव आहे, आणि त्या देहू गावामध्ये तुकाराम बाबा जन्माला आलाय. त्याचं नाव घेतलं तर माया मरते असं नाही, त्याचं नाव घेतलं तर यमाला घाम येतोय. नाम घेता कापे यम. आणि माये तुझं मरण येणार, तू काळजी करू नको. हरी हरी तुम्ही मनारे सकळ तेने माया दार, तेने माया दार तुटतील. हे हरी हरी तुम्ही मनारे सकळ तेने माया दार, तेने माया दार तुटतील. मी पहा कसा करंट लावून दिला. आता प्रियकर आहे मन, प्रियशी आहे इच्छा, तिच्या मैत्रीण आहे माया. आणि तिला सांगायला गेली, आणि पाया पडून सांगतो, सत्यनारायण पूजेचं कीर्तन आहे, पाया पडतं तुमच्या, थोडंसं धार्मिक प्रवृत्तीकडे वळा. मारामाऱ्या करण्यात, खून करण्यात, मर्डरी करण्यात आज मजा नाही आहे. काय मजा आहे? काय खून करायला का 2-4 दिवस लागत का? मर्डर करायला का 5-6 दिवस लागत का? बलात्कार करायला का दुपार लागते का? आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 7-8 लाख देतो, इंदुरीकर बोकस मग शिंदो. इंदुरीकर काय एका झापडीचा गडी नाही, पण ते 10 लाख खर्चायचे का हा प्रश्न आहे. आणि तुम्हाला असं वाटतं पोरांनो, गुन्हा केल्यानंतर आतमध्ये गेल्यावर तुम्हाला असं म्हणायचंय का त्या माणसाला पश्चाताप होत नाही? होतो, पण ती वेळ कशाला पाप करायचं. आज 90,000 पगार आहे, तुला पगारावरच भागव ना. कशाला याचे 20 खाय, त्याचे 30 खाय, याचे 40 घे, याचे 50 घे, आणि रिटायर होऊन झालो गार्डनमध्ये कुत्रीचा मोका घेत बोंबलं तेंडतो. कशाला करायचं? काय संग येणार आहे तुमच्या? खरं आहे का खोटं आहे बोला? काय किती दिवस राहायचे? अरे उद्याचं कीर्तन होईल याची गॅरंटी नाही.
आपण येताना काही आणलेलं नाही, जाताना काही न्यायचं नाही. एक वाक्य सांगू, जीवना इतकं क्षणिक दुसरं काहीच नाही. हो, काही माणसं सहज म्हणतात अटॅक आला त्यांना, आला, अरे आम्ही तर रात्री बरोबर होतो. उपयोग नाही. एक सेकंद सुद्धा माणसाची गॅरंटी नाही आहे. काय कमवणार आहे तुम्ही? काय कमवणार काय तुम्ही? आणि कमवून करणार काय? बसलेली माणसं नीट ऐका. संतती नालायक निघल्यावर संपत्ती का कमवायची हा प्रश्न आहे. पोरं नालायक निघल्यावर कोणासाठी लबाड्या करता तुम्ही? पाणी घालू घालू दूध विकायचं काय उपयोग आहे त्याचा? तुम्ही निरीक्षण करा आणि थोडं पुढं सरकवतो. ती माया आहे आणि ह्या मायेनं सगळा तमाशा केलाय. तुमचं काय मत आहे? आणि ती म्हणते तुला मारणारे आता पैदा झालेत, भजन केलं की तू मरणार. असं कोण सांगती? गेलं बाबाला. इच्छा कोणला? मायला. माया म्हणली बाई मी मरण आणि भजन केल्यावर मी मरतेच. पण तुला माहित नाही बाई, मला लग्न न करता 16 पोर आहेत. मी नवरा केला नाही पण मला 16 पोर आहेत आणि माझ्या 16 पोरांचा पराक्रम ऐक. कोण म्हणते? माया. कोणाला सांगते? माझा पहिला पोरगा आहे मी. आणि आज सगळ्या लोकांना काय झालाय? मी नसलो तो कोण वाजवीन, मी नसलो तो चाल कोण म्हणन, मी महाराज आहे, तू चक्रम आहे. तुला कोणी सांगितलं तू महाराज आहे? तू पांडुरंगाचा निरोप पोचवणारा घडी आहे. तुला देवाने फक्त माळ दिली आणि कीर्तनाची कला दिली. देवाच्या नावाचा प्रचार करून तुला ज्ञान आहे तेवढं लोकांना दे, याच्यासाठी तुला पाठवलंय. काही लोक म्हणतात मी ग्रामपंचायत सदस्य आहे. तू येडा आहे येडा. तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले. तू सदस्य नाही, तुझा गेम केला गावाने 13 लाखाला. तुला सुधरत नाही. मी आणि आज सगळ्या लोकांना काय झाला? मी किती पोर आहे मायला? 16 सुरू झाले बरं का. 16च्या 16 ऐकायचे आहेत आता. 1 मी, 2 तू, 3 त्या बाबळीपासून या बाबळी पोत माझे. इकडल्या की इकीन पण तुझी जिरीन. तुझी जिरावली नाही तर मी माझ्या बापाचा नाही. लोकांना काय माहिती तू कोणचा आहे? मी, तू, तुझं, माझं. किती झाले? पटापट बोला. 4. एकूण किती आहेत? 16. झाले किती? 4. शिल्लक किती राहिले? 12. आता ऐका 12च्या 12. 1 काम. काम काम हा मायेचा पोरगा आहे. आणि पाया पडतो तुमच्या. शरीरात काम तयार झाला. तरुण पोरं नीट ऐका. शरीरात काम तयार झाला का तो डोळ्यावाटे बाहेर पडतो. आणि डोळ्यावाटे बाहेर पडला की पहिलं पाप डोळ्यात तयार होतं. आणि डोळ्यात पाप तयार झालं का ते मनाला सांगितलं जातं. आणि मन ह्या 10 इंद्रियाला खवळून देतं. आणि विद्वान माणसाकडून सुद्धा चुकीची घटना घडते. काम येतो. हे बोलायच्या गोष्टी नाहीत. म्हाताऱ्या माणसानं बायको केली तर काही गैर नाही. करू द्या. ते फक्त वयानं दमलंय. मनानं खंबीर आहे, होऊन जाऊ द्या. तुम्ही म्हणाला असं का म्हणले? त्याला 7 कारण ऐका. 1 कामाला वय नाही. नीट ऐका. कामाला वय नाही. 2 कामाला जात नाही. 3 कामाला नाथं नाही. 4 कामाला कुळ नाही. 5 कामाला शील नाही. 6 कामाला काळवेळ नाही. आणि 7 कामाला लाज नाही. डोकंच बंद झालं. कामाला वय नाही आहे. वय नाही. कामाला वय नाही. कामाला जात नाही. कामाला नाथ नाही. अंगाची घाण सुटलेल्या मत्स्यगंधेची सुद्धा पराशर ऋषीने संग केला होता. आणि संग करताना दिवसाची अडचण होती तर त्यानं सूर्याला थांबवलं. पण शरीरातला काम थांबवला नाही. बोलायच्या गोष्टी नाही त्या. आणि माऊलीचं स्पष्ट म्हणणं आहे दुसऱ्या अध्यायात, हा स्वभावच पायी इंद्रियाचा. विषयाकडे धाव घेणं हा इंद्रियाचा स्वभाव आहे. पुन्हा वळूया त्याला दुसऱ्या अध्यायात. एक इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करती, ठरले न तर ते विशेषण दो. जरा बारीक चिंतन ऐका. तोच काम पहिल्यांदा शंकराला भिडला. तोच काम रावणाला भिडला. तोच काम इंद्राला भिडला. तोच काम चंद्राला भिडला. आणि तोच काम इंद्र चंद्राने केला संपवला. शंकरासारख्याचा सुद्धा काम खवळला तर तुम्ही आम्ही कोण आहे? असं बावळाटवानी काही बोलायचं नाही. हे चालतं कधी? कापड दुकानापुढं प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. ते स्टॅच्यू असते ना प्लॅस्टिकचे स्टॅच्यू, तरी माणसं अशी पाहतात. प्लॅस्टिकचे काय हत्या. हा हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. तो काम आहे. आणि तुम्ही अभ्यास करा हे 4 वर्षात.
थोडंसं जड जाईल तुम्हाला कीर्तन. आपलं काम आता माझे 30 वर्ष महाराज झालेत. 30 वर्ष मी लोकांच्या शिव्या खात आलो. थोड्याकरता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. आणि माझा गुन्हा एकच आहे, मी फक्त खरं बोलतो. त्याची फळं भोगितो. फळाची नाही आहे गाय, फळाची नाही आहे गाय. गुन्हा एकच, खरं बोलतो. फळं भोगितो त्याची. असा माणूस नाही राहिला का त्याने मला घोडा लावला नाही. आणि माझा गुन्हा एकच आहे. तुम्ही अभ्यास करा पोरींचा. या 3 वर्षात पोरींचा अभ्यास करा. सगळ्या पळून जाणाऱ्या पोरी अल्पवयीन आहेत. 13 ते 18. आणि एकही पोरगी विद्वान पोराबरोबर कधी पळून गेली नाही. कधी अभ्यास करायचा. पोरगी प्रेम करताना हुशार पोराच्या नादीच लागणार नाही. पोरगी प्रेम करताना दरिद्रीच पोराव करणार. हा जगाचा इतिहास आहे. तुम्ही कोणत्याही जगात पळून गेलेली पोरगी पहा, भंगरीच पोऱ्याबरोबर जाणार. भंगरी म्हणजे इन मराठी छपरी. खरं आहे का खोटं आहे बोला. आणि त्याच्या पुढे ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. जो बाप कधी आयुष्यात रडला नाही तो बाप पोरीने ह्या 4 वर्षात रडवला. जमीन विकली पण रडला नाही. बायकोचे दागिने मोडले पण रडला नाही हो. पण पोरगी पळून गेल्यावर रडला. आणि रडणार ए बऱ्या मध्ये बोलबोल आता उठू नका बरं. ती सवय कोण लावली तुम्हाला. बस दिले गपचीत. ते काय होतं महाराज, पोरगी पळून गेले बाप रडला. आणि रडणारा बाप पोलीस स्टेशनला जातो. पोलिसाला सांगतो माझी मुलगी सापडून द्या. द्या हो माझी मुलगी सापडून, ती माझा प्राण आहे. पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसावं, तुमची मुलगी सापडून